नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. आज आपण एका विशिष्ट सरकारी ॲप्लिकेशन वापरून हजेरी कशी नोंदवायची हे बघणार आहोत. आपल्याला काही व्हिज्युअल गाईड्स मिळाले आहेत. त्याच्या आधारावर आपण हे समजून घेऊया. हो, यात मुख्यत्वे 2 ॲप्स दिसतात, बरोबर. एक आहे आधार BAS. हो, आधार BS हे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरने म्हणजे NIC ने बनवलंय. आणि दुसरं आहे आधार फेस RD म्हणजे आधार फेस RD. बरोबर. ते UIDAIचं आहे म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा. आपलं आजचं लक्ष एका विशिष्ट योजनेवर म्हणजे CMYK-PY योजनेवर राहील. अच्छा. आणि ही डिजिटल हजेरी प्रणाली नक्की म्हणजे टप्प्याटप्प्याने कशी काम करते हे आपल्याला समजून घ्यायचंय. ओके, चला तर बघूया हे कसं चालतं. सुरुवात होते ती आधार BAS ॲप इन्स्टॉल करण्यापासून. व्हर्जन 2.8 आहे याचा. हां, आणि 100,000हून जास्त डाउनलोड्स पण दिसतायत. हो, पण एक इशारा पण आहे की काही उपकरणांवर हे ॲप काम करणं थांबू शकतं. अच्छा, ओके. म्हणजे कम्पॅटिबिलिटीचा इश्यू असू शकतो काही फोन्सवर. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे यासोबत ते आधार फेस RD ॲप पण लागतं. हो, जे UIDAIचं आहे ते पण इन्स्टॉल करावं लागणार. हो, आणि ते 24 फेब्रुवारी 2025ला अपडेट झालेलं दिसतंय. लेटेस्ट असावं बहुतेक. बरं, तर ॲप इन्स्टॉल झालं की पहिला महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे लोकेशन परवानगीचा. लोकेशन. हो, इथे विचारलं जातं की अचूक म्हणजे प्रिसाईज लोकेशन द्यायचं की अंदाजे म्हणजे अप्रॉक्सिमेट. आणि परवानगी किती वेळा द्यायची हे विचारतात. एकदाच ॲप वापरताना की नाहीच. अगदी. आता हजेरीसाठी लोकेशनची गरज आणि ती पण अचूक लोकेशनची गरज का असावी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना, म्हणजे बहुतेक ते खात्री करण्यासाठी असेल की व्यक्ती नेमून दिलेल्या ठिकाणीच आहे का. हां, शक्यता आहे. कदाचित जिओ फेन्सिंग सारखं काहीतरी वापरत असतील की त्या ठराविक परिसरातच हजेरी लागावी. बरोबर. बरं, यानंतर पुढची पायरी येते अटेंडन्स डोमेन निवडण्याची. डोमेन सिलेक्शन. हां, यात भरपूर पर्याय दिसतायत. केंद्र सरकार, दिल्ली आणि दिल्लीबाहेरचे, मग NIC डोमेन्स, रेल्वे. राज्य सरकार पण आहेत. हो, राज्य सरकारं आणि मग स्कीम्स म्हणजे योजना. अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या सरकारी विभागांसाठी किंवा योजनांसाठी वेगळे डोमेन आहेत. अगदी. योग्य डोमेन निवडणं महत्वाचं असणार, म्हणजे डेटा योग्य ठिकाणी जाईल. बरोबर. तर आपण इथे स्कीम्स निवडणार आहोत कारण आपलं लक्ष CMYK-PY योजनेवर आहे. हो, स्कीम्स निवडल्यावर त्यात मग CMYK-PY अटेंडन्स ही योजना निवडायची आहे. त्यात अजून काही योजना दिसतायत का? हो, आहेत ना. सेंट्रल स्किल डेव्हलपमेंट आहे, PM विश्वकर्मा अटेंडन्स पण आहे. ओके, म्हणजे वेगवेगळ्या योजनांसाठी हेच ॲप वापरलं जातंय बहुतेक. असं दिसते तरी. बरं, योजना निवडल्यावर पुढे काय? पुढे येतो अटेंडन्स ID टाकण्याचा स्क्रीन. अटेंडन्स ID म्हणजे हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असणार. हो, नक्कीच. इथे एक उदाहरण पण दिलंय. 85015643. हा ID बहुधा त्या व्यक्तीची नोंदणी म्हणजे ऑनबोर्डिंग झाल्यावर मिळत असावा. हां, शक्य आहे. तर ID टाकला की मग येतो सगळ्यात महत्वाचा भाग, फेस ऑथेंटिकेशन, चेहरा प्रमाणीकरण. अच्छा, इथेच त्या दुसऱ्या ॲपचं म्हणजे आधार फेस RDचं काम सुरू होत असणार. अगदी बरोबर. आणि यासाठी स्क्रीनवर काही सूचना पण दिलेल्या आहेत. काय सूचना आहेत? म्हणजे चेहरा त्या वर्तुळात नीट ठेवायचा, स्थिर राहायचं, प्रकाश चांगला हवा म्हणजे चेहऱ्यावर यायला हवा, मागून नको. ओके, बॅकलाईट नको. हो, आणि रंगीत चष्मा नको किंवा चेहरा झाकणारी कोणतीही वस्तू म्हणजे मास्क वगैरे नको. आणि अजून एक महत्वाची सूचना आहे, डोळ्यांची उघडझाप करावी लागेल. हो, बरोबर. प्लीज ब्लिंक टू कॅप्चर अशी सूचना येते म्हणतात. हे लाईव्हनेस डिटेक्शनसाठी असावं बहुतेक. अच्छा, म्हणजे फोटो वापरून कोणी फसवू नये यासाठी? हां, अगदी. त्यानंतर कॉलेज एंट्री पॉइंट सारखा पर्याय निवडून स्कॅन फेसवर क्लिक करायचंय. हे सगळं आधार ऑथ V1.2.0 स्क्रीनवर दिसतंय. हो, हे जे तंत्रज्ञान आहे ते आधार फेस ऑथेंटिकेशन आहे. आपण सुरुवातीला उल्लेख केला होता UIDAIचा, त्यांच्याशीच हे जोडलेलं आहे. यामुळे एक प्रश्न नक्कीच मनात येतो की हजेरीसाठी हे चेहरा ओळख तंत्रज्ञान वापरायचं याचे काय परिणाम असू शकतात, म्हणजे गोपनीयतेच्या दृष्टीने वगैरे. नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण यात तुमचा बायोमेट्रिक डेटा वापरला जातोय, तुमचा चेहरा स्कॅन होतोय. हो. हा डेटा कसा साठवला जातो, तो किती सुरक्षित आहे, त्याचा गैरवापर होणार नाही ना याची खात्री कशी केली जाते, हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. बरोबर आहे.
बरं, समजा हे फेस स्कॅनिंग यशस्वी झालं की मग काय होतं? मग हजेरी यशस्वीरित्या नोंदवली गेल्याची स्क्रीन दिसते. एक कन्फर्मेशन स्क्रीन येते. अच्छा, काय काय माहिती असते त्यावर? त्यावर बरीच माहिती दिसते, जसं की ॲपची आवृत्ती, APAS 10.076. हजेरीचा प्रकार इथे ओपनिंग म्हणजे सुरुवातीची हजेरी दिसतीये. प्राथमिक हजेरी. हो, शिफ्टचं नाव जनरल शिफ्ट आणि अचूक वेळ आणि तारीख. वेळ पण अगदी सेकंदांपर्यंत आहे. 27/5/2025 12:49:46. हो, आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे UIDAI प्रतिसाद कोड दिसतो. एक मोठा कोड आहे तो. अच्छा, म्हणजे UIDAI कडून आलेला कन्फर्मेशन कोड असेल तो. बहुतेक तसंच असणार. आणि त्या प्रतिसादाला किती वेळ लागला हे पण दिलंय. 26.705 सेकंद. 26 सेकंद? हे जरा जास्त नाही वाटत? थोडा जास्तच आहे खरं तर. म्हणजे चेहरा स्कॅन होऊन डेटा UIDAI कडे जाऊन व्हेरीफाय होऊन परत यायला एवढा वेळ लागतोय. प्रत्यक्ष वापरताना हे कसं वाटेल बघावं लागेल. बरोबर आहे. आणि शेवटी ठीक आहे, ओके असा मेसेज येतो. हो, आणि एक URLचा भाग पण दिसतोय. http.central.cmykpyma असं काहीतरी. हा कदाचित ज्या सर्व्हरवर डेटा जातोय त्याचा पत्ता असेल. शक्यता आहे. तर हे सगळं व्यापक संदर्भात पाहिलं तर काय दिसतंय? म्हणजे या प्रक्रियेचे मुख्य टप्पे कोणते झाले? पहिला म्हणजे ॲप्स इन्स्टॉल करणं. ते दोन्ही. मग आवश्यक परवानग्या देणं, विशेषतः लोकेशनची. मग योग्य डोमेन आणि योजना निवडणं. बरोबर. त्यानंतर तो विशिष्ट अटेंडन्स ID टाकणं. आणि मग चेहरा स्कॅन करून आधार प्रणालीमार्फत प्रमाणीकरण करणं. आणि शेवटी त्याचं पुष्टीकरण मिळणं. यातून काय होतंय तर वेळ, ठिकाण आणि व्यक्तीची ओळख या सगळ्याची एक डिजिटल नोंद तयार होतीये. तर मग याचा एकूण अर्थ काय काढायचा? याचा अर्थ असा की ही एक पद्धत आहे एका विशिष्ट सरकारी योजनेत, म्हणजे इथे CMYKPY योजनेत आधार फेस रेकग्निशन वापरून डिजिटल हजेरी नोंदवण्याची. बरोबर. हे डिजिटल गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चरचं एक उदाहरण म्हणता येईल.